नमस्कार. प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे. सकाळी नाश्त्यासाठी गरमागरम आप्पे आणि ओल्या नारळाची चटणी समोर आली की मनसोक्त अगदी पोटभर नाश्ता करावासा वाटतो. तुम्ही पण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मस्तपैकी असे आप्पे बनवू शकता. चला तर मग पाहूयात यासाठी कोणकोणते साहित्य घेतले आहे. इथे आपण 1 वाटी इडली रवा घेतला आहे, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे, 1 वाटी पालक घेतला आहे, पाव चमचा बेकिंग सोडा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, बारीक केलेली मिरची घेतली आहे, त्यात घालण्यासाठी थोडीशी साखर घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर मग आता आपण सुरुवात करूयात. इडली रवा होता तो आपण ऑलरेडी 2 ते 3 तास भिजवून घेतला आहे. त्याप्रमाणे डाळ आणि शेंगदाणे पण आपण भिजवून घेतलेले आहेत. इडली रव्याऐवजी तुम्ही आयते इडलीचे पीठ पण वापरू शकता. तुम्ही पाहू शकता डाळ आणि शेंगदाणे पण चांगले भिजलेले आहेत. आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात. हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाण्याची बारीक पेस्ट बनवायची नाही, जाडसर असं बारीक करायचं. राहिलेलं पाणी निथळून आता आपण ते बारीक करून घेऊयात. बारीक केलेले मिश्रण आता भिजवलेल्या इडलीच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे सर्व चांगलं हलवून घ्यायचं. आपलं बॅटर खूपच घट्ट झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून सरबरीत असं पीठ तयार करून घ्यायचं. तयार केलेल्या पिठामध्ये आता आपण चिमूटभर सोडा घालून घ्यायचा. तसंच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी साखर पण घालून घ्यायची. बारीक केलेली मिरची पण आपण त्यामध्ये घातली आहे. वरून त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. तसेच त्यामध्ये आपण पालक पण घालून घेतला. मुले पालेभाज्या खायचा कंटाळा करतात ना, मग त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकता किंवा मग मिरचीचे काप करून घातली तरीही चालते. आप्प्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. आता आपण आप्पे बनवायला घेऊयात. पॅन गरम झालेला आहे. आता आपण त्यावरती थोडंसं तेल घालून घेऊयात. तयार केलेले मिश्रण आता आपण त्यावरती एक एक करून आप्पे सोडूयात. बनवायलाही सोपे आहे आणि मुलेही आवडीने खातात. आता सोडून झाले की त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तसेच त्यावरती 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण साईड पलटी करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता एका साईडने चांगले खमंग भाजलेले आहे. आता आपण साईड पलटी करून दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊयात. आता आपण त्यावरती पण झाकण ठेवून दुसरी साईड पण चांगली भाजून घेऊयात. अशा प्रकारे आपले आप्पे बनवून तयार झालेले आहेत. आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊयात. बाहेरून खमंग, कुरकुरीत आणि आतून मऊ अशा प्रकारे आपले आप्पे बनवून तयार झालेले आहेत. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.